शरणं गच्छामि फुलं 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 थांबा एक मिनिट फुलं थोडी थोडी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि साधु 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 चला भगवतो सावक संघो पूज्यपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सत्पटिपन्नो भगवतो सावक संघो चत्तारि पुरुषयुक्ता आत्मपुरुषयुक्ता एष भगवतो सावक संघो आहुण्यो पाहुण्यो दक्षिण्यो अञ्जलिकरणि अनुत्तरं वेदं योगसारथि साधु 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 बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि साधु 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 महाकरुणिक तथागत भगवान बुद्धाचा
महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा बौद्ध धम्माचा बौद्ध धम्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खुणी संघाचा भिक्खुणी संघाचा उपासक उपासिका संघाचा उपासक उपासिका संघाचा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित आर्याजी अभिधम्मा झरा आणि श्रद्धा संपन्न खरात परिवार या खरात परिवाराच्या निवासस्थानी महत्वपूर्ण 2 कार्यक्रमाचं एकत्रित या ठिकाणी आयोजन केलं आहे। आज आयुष्मान बौद्ध उपासक किशोर अर्जुन खरात यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्या नवीन या वास्तूमध्ये बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमांची या ठिकाणी नवीन स्थापना करत असताना 3 चिवरधाऱ्यांना निमंत्रित करून खरं तर खरात परिवारांचं काहीतरी कुशल कर्म आहे, सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे की त्यांना आज 3 चिवरधारी लाभलेले आहेत। आम्ही बघतोय की बऱ्याच ठिकाणी काही लोकांना 8 दिवस 15 दिवस तारीख देऊन सुद्धा बंदीज मिळत नाही, परंतु या पवित्र वर्षावासाच्या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। मागच्या आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमा 3 महिने भगवंताच्या काळापासून गुरु शिष्य परंपरेप्रमाणे आज तागायत वर्षावासाचं महत्त्व हे बौद्ध धर्मामध्ये आहे आणि या पवित्र वर्षावासाच्या काळामध्ये खरात परिवारामध्ये आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आणि बुद्ध मूर्तीची स्थापना या ठिकाणी संपन्न करत असताना बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन होईल। आयुष्मान श्रद्धावान बौद्ध उपासक अर्जुन कोंडिबाजी खरात आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शिलाबाई अर्जुन खरात हे 2 जण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करतील। आईच्या हातात द्या, मग आईच्या हातात बाबा तुम्ही आईला द्या, आई बाबा आईला द्या आणि मग ते फुलं द्या, म्हणजे दोघांचं पुण्य होईल। ते घ्या बाबा, ते फुलं घ्या घ्या, त्यांच्या वतीने तुम्ही घ्या आणि दोघांच्या वतीने तुम्ही ते फुलं ठेवा भगवंताला, पुढे भगवंताला ठेवा, बाबासाहेबांना ठेवा, ठेवा हे घ्या बाबासाहेब, हा जोडून 3 वेळा दर्शन करा, अभिवादन करा। त्यानंतर आयुष्मान बौद्ध उपासक भगवान कोंडिबाजी खरात आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शिवगंगा भगवान खरात, तर भगवान कोंडिबा खरात हे काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाला होऊ शकले नाही, तर त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शिवगंगा भगवान खरात यांना सूचना आहे की आपण पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं। नाही मला नका देऊ,
नाचू दे ना माझ्या भावाचं, मी सांगते ना. त्यानंतर या ठिकाणी सुभाष पैठणे पैठण ताई या. मारू नये. सोबत बुद्धाला ठेवा, बाबासाहेबांना ठेवा. लागले का नाही परिवार? फोटो निघू लागले, ऑटोमॅटिक निघू लागले. कॅमेरा करू बघा, ऑटोमॅटिक त्यानंतर आयुष्यमान बौद्ध उपासक किशोर अर्जुन खरात आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका वैशाली किशोर खरात हे दोघ जण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने पूजन करतील. किशोर खरात आणि वैशाली किशोर खरात. तनु माग दिवस खाली बनवला कोणी त्यानंतर या ठिकाणी आयुष्यमान श्रद्धावान बौद्ध उपासक कपिल भगवानराव खरात आणि आम्रपाली कपिल खरात हे दोघ जण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करतील. दोघांना फुलं ठेवा, मेणबत्ती लावा. तिथे घ्यावं कपिलाला. मला मदत कर. वल्ली वाटी पूजा करून तूप आहे त्याच्यात. पूजा करते मी. काय झालं तुम्हाला भाव जायला कसं काय शिवाय काय म्हणते पाय मम्मी जाऊ त्याला फक्त कनेक्ट कर फक्त तर प्रेस करूच नका. मोठ्या भाऊ फोटो नाही काढले का? सुभाष त्र्यंबक मुळे मुकेश खरात या. मुळे साहेब थांबा थोडा. सिंगल या आणि इथं गर्दी कमी. फुलं ठेवा भगवंताला. दोन्ही हाताने फुलं ठेवायचे बाबासाहेबांना.
असं असं टाकायचं का? हे पाणी टाकायचं. असं टाकायचं. अगरबत्ती. असं नाही करायचं. अगरबत्ती घ्या. त्यांना त्रास होईल. हा मुकेश गेले का? सुभाष त्र्यंबक मुळे. कपाटावरती काय 2 मोबाईल आयुष्यमान सुभाष त्र्यंबकराव मुळे यांना सुद्धा सूचना आहे की आपण पुष्प धूप दीपाने पूजन करायचं आहे. कांताबाई सुभाषराव मुळे दोघं या ठिकाणी सूचना आहे की आपण पुष्प धूप दीपाने पूजन करावं. कांताबाई कुठे? आई या ना इकडे. चला या इकडे तू माझ्याकडे. बरोबर पाहिलं या दोघे सोबत सोबत या. तीन वेळ दर्शन करा. बुद्धां नमामि. आले का अगरबत्ती भेटले? नाही भेटत का? त्यानंतर आयुष्यमान संदीप सुभाष मुळे आणि शालू संदीप मुळे या दोघांना सूचना आहे की आपण पुष्प धूप दीपाने पूजन करायचं आहे. संदीप भाऊकडे चला या. बाबलो काकू आहे. बाबासाहेब ठेवा. मेणबत्ती लावा. काय नॉस्ट कोणता टूल तरी चालला, कोणता टूल पुढे चालला. असं काही. झाले शूटिंग चालू आहे आणि सगळ्यांनी व्हिडिओ चला बसा बरं. घ्या. आणि असं टाकायचं. छान गुडगुड. असं नाही. अगं बाई तू ये ना इकडं. मुद्दाम केला असेल काहीतरी. केतन इकडे बघ. राहू दे, राहू दे, दादाला नका टेन्शन घेऊ. केतन उभा राहा 1 मिनिट. असं. थोडंसं पुढे इकडे बघ केतन. त्यांना कंप्लेंट करा. लय आत्याच्या गावाचं तिकीट पाठवा. अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण खरात परिवाराकडून या ठिकाणी सर्वांनी बांधल्या सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि ओकास वन्दामि बन्ते स्वारतेन कत्तं साभं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि बन्ते स्वारतेन कत्तं साभं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं
याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते यमाहं वदामि तं वदेत नमो तस् भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स